मी आता तुम्हाला पत्रकार मित्रांनो प्रत्येक गोष्ट सांगितली की 10,000 कोटीच्या पेक्षा जास्त कसं खर्च होतोय, वेळ वाया जातोय, पेट्रोल डिझेल भरतोय आणि त्यांना आम्ही विचारून त्यांना किती पैसे भरावे लागतात तेही आम्ही त्याच्यामध्ये काढलेलं आहे. ते सगळं सांगूनच मी तुमच्याशी बोलतोय. एक मिनिट, हे नाही केलं तरी ऑपरेशन लॉसेस आहेत. हे केल्यानंतर पुढचे लॉसेस व्हायचं बंद होईल. हे बंद होईल ना. एक मिनिट, हे लॉसेस ह्या एरियातले देणं बंद होईल. ह्या संदर्भामध्ये 60% आता PMPML चालवायला पुणे महानगरपालिका खर्च करते, 40% पिंपरी चिंचवड महानगरपालिका खर्च करते आणि नवीन बसेस घेण्याच्या करता देखील 60-40च रेशो आहे. केंद्र सरकारच्या खूप मोठ्या योजना मध्ये आपण पाहिल्या, पंतप्रधानांनी पण EVM आपल्या इलेक्ट्रिक बसच्या करता, EV बसच्या करता उद्घाटन केलेलं होतं. आणि त्यामुळं इथून पुढं जसं उदाहरणच घ्या, 60,000 कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांचे विजेचे बिलं थकलेली होती. आम्ही इथनं पुढे वीज माफी दिलेली आहे. ते 60,000 कोटी रुपये येतच नव्हते. येत होते का? नव्हते. त्यावेळेस तिथली बॅलन्स शीट करताना त्या कंपनीशी बोलून ज्या गोष्टी करायच्या त्या आम्ही तिथं करू. म्हणजे मी महावितरणचं सांगतोय, तीच गोष्ट PMPMLच्या बाबतीमध्ये करू. कारण हे सगळं व्यवस्थितपणे चालवायचंय. व्यवस्थितपणे चालवत असताना आत्ताचा 12,600 कोटीचा अर्थसंकल्प आपल्या पुण्याचा, तिकडचा वेगळा 9,600 कोटीचा, मग ह्या वर्षी तर आणखीन वाढेल आणि त्याच्यातनं तेवढे पैसे काढून त्यांना देणं आणि ह्या बाकीच्या तुम्ही लगेचच तुम्हाला परिणाम दिसेल. आज तुम्हाला इथल्या पत्रकार परिषदेला तुमच्या घरून किंवा तुमच्या ऑफिसमधनं यायला जेवढा वेळ लागला तो वेळ 1/4च होणार आहे. फक्त बटन दाबायचं आणि आमच्या हातात कारभार द्यायचा. मी जे काही घोषणा केली त्याच्यात अंतर वाढत नाही. फक्त तिकीट न काढता जायचं, मेट्रोत बसायचं, तिकीट न काढता PMPML बसायचं. ह्याच्यात काय अंतर वाढतंय? कशाचं अंतर? फक्त खिशात हात न घालता जाऊन बसायचं. अहो, त्याच्यामध्ये तुम्ही का सगळंच वेगळंच शोधताय? तुम्ही निगेटिव्ह राहू नका, पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह. एकाने विचारा प्लीज. अरे एकाने विचारा. अहो, हे नाहीये. तुम्ही का सगळं निगेटिव्ह विचार करताय? ह्याच्यामध्ये विचार करत असताना एक थांबा ना, ऐका तरी बाबांनो. त्यामध्ये संपूर्ण विचार करून टॉपचे अधिकारी रिटायर झालेले त्यांच्याशी पण चर्चा करून त्यांनी पण ह्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, त्यांचं काय मत आहे, सुज्ञ पुणेकरांचं काय मत आहे, इतर पण सहकाऱ्यांचं काय मत आहे. हे काय एका दिवसात झालेलं नाही. मी जे तुम्हाला सांगत होतो की मी पुढे जाहीरनामा देतो, आमच्या सहकारी मित्रांशी चर्चा करून, असं हे सगळं चर्चा करून हितक हे गोष्टी आपण करता येऊ शकतायत. ह्या निर्णयापर्यंत आल्यानंतर आम्ही जाहीरनाम्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे.
कुठे? अहो तेच मी सांगतोय, त्यांना जमलं नाही म्हणून तर मला द्या म्हणतोय. सुरक्षित पुण्याची हमी देण्याच्या करता इथं सीसीटीव्ही कॅमेरे, लॉ अँड ऑर्डर 2-3 लोकांच्या डिपार्टमेंटची हा प्रश्न संबंधित आहे. एक, इथल्या सीसीटीव्ही कॅमेरे आणि बाकीच्या पण सुविधा नीटपणे द्याव्या लागतील आणि विशेष करून पोलीस यंत्रणा यांची मदत अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घ्यावी लागेल. म्हणूनच मधल्या काळात पत्रकार मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, संपूर्ण राज्यामध्ये आम्ही दुसऱ्यांदा सरकार आत्ता आलो त्यावेळेस सगळ्यात जास्त पोलीस स्टेशन जर कुठल्या शहरामध्ये मंजूर करण्यात आली तर ती पुण्यात करण्यात आली. सगळ्यात जास्त स्टाफ पोलीस यंत्रणेचा, पोलीस दलाचा कुणाला देण्यात आला तर तो पुण्याला देण्यात आला. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, यंदाचं आमचा तुमचा जिल्हा वार्षिक आराखडा योजना 1400 कोटीची होती. त्याच्यात किती कोटी रुपये पुण्याच्या ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता आपण दिलेले, ह्याची माहिती तुम्ही घ्या. ह्या सगळ्या गोष्टी कशा करता दिल्यात की ते ताबडतोब त्या ठिकाणी पोचावेत. त्यांना ज्या ज्या काही यंत्रणा पाहिजे होत्या त्या आपण देण्याचा प्रयत्न केलाय. इवन ते हे फिरतं नवर ड्रोन, ते ड्रोन पण पाडण्याच्या करता एक वेगळ्या प्रकारची रायफल लागती, त्या पण रायफली दिल्यात. ह्या गोष्टी हे कशा करता करतोय, उगेच काहीतरी द्यायचं म्हणून नाही दिलं. ह्या सगळ्या गोष्टीवर आळा बसावा आणि पुणेकरांना चांगल्या वातावरणात जीवन जगता यावं म्हणून ही सुरुवात आहे. आता त्याच्यात महत्वाची भूमिका महानगरपालिका बजावू शकते, त्याकरता महानगरपालिका आमच्या विचाराची यावी. थांबा जरा, बाई लाडकी बहीण बोलते. अरे थांब ना जरा. अहो त्याच्यामध्ये तोच वाद आहे की जलसंपदा विभाग म्हणतायत मानसिक 300 लिटर आम्ही पाणी देतोय. आपले महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात एवढं पाणी आम्ही घेत नाही, फ्लोटिंग पॉप्युलेशनचा विचारच करत नाही. त्यावेळेस ज्यावेळेस वेगवेगळ्या म्हणजे महानगरपालिका आणि जलसंपदा यांचे वाद ज्यावेळेस होतात त्यावेळेस ह्याच्यामध्ये काही तज्ञांना मीटर बसवून काय नक्की आहे, वस्तुस्थिती काय, पाण्याची गळती आहेत का, हे म्हणतात ते बरोबर आहे का, हे म्हणतात ते बरोबर आहे. आणि त्याच्यातनं कुणाचं चुकत असेल आणि ते दुरुस्त करण्याची काय गरज आहे ते आम्ही दुरुस्त करणार आहोत. तेच सांगतो ना, ते आमचे आमदार तुम्हाला माहिती आहे ते शरीराने आमचे आमदार आहेत, मनाने कुठे आहेत. सुनेला कुठं पाठवलंय, लेखाला कुठं पाठवलंय, फलाण्याला कुठं पाठवलंय. अरे थांब ना, तुला काय उगीच कामाची काढाकाढी येते. आम्ही कुठं तरी जुळवायला जातो आणि काढायला निघालाय. तिनं मला सांगितलं, दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या मागे आहेच. तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करता, गेले 8 दिवस मी कुठे आहे याचा थोडा अभ्यास करा. कुणाला वाऱ्यावर सोडलंय मी? माझ्या मतदारसंघातले अर्धे बीजेपीने घेतलेत. ज्यांना आम्ही तयार केलं कष्ट करून ते जाऊन बसले. आणि मला दुःख एका गोष्टीचं वाटतं की मी खडकवासल्यात मायनस आहे 20,000. मी 20,000 मायनस आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा ज्यांनी कष्ट केले मला मायनस करायला,
ते खरं मेरिट मधले स्टुडंट्स आहेत, त्यांना मागे ठेवून ज्यांनी मला प्लस केलंय त्यांना भारतीय जनता पक्षाने घेतलंय. नाही, नाराजी जेव्हा आघाडी होते तेव्हा वाटाघाटींमध्ये या गोष्टी होत असतात, पण राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष हे नेते केंद्रबिंदू नाहीयेत, हे आमचे सगळे कार्यकर्ते केंद्रबिंदू. एखादा दुखावला गेला असेल तर त्याच्याबरोबर जाऊन मार्ग काढून त्याचं करिअर जास्त कसं पुढे जाईल ह्याची सगळी जबाबदारी, जसे हे हमीपत्र आहे तसं तेही आमचं हमीपत्र आहे पक्षाचं, आणि म्हणूनच इतके वर्ष पक्ष आहे. हो का, तुम्ही ऐका ना, केंद्र सरकार राज्य सरकारची भूमिका वेगळी आहे, ते त्यांचं काम करतायत. महानगरपालिका ही इथं असते. तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो, 1992 ते 2017 ह्या काळामध्ये पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास करून मी दाखवला की नाही. त्यावेळेस मुख्यमंत्री हे वेगळे होते की नाही, ते जे पक्षाचे मुख्यमंत्री असायचे त्यांच्या विरोधात मी महानगरपालिका लढलो होतो की नाही, हो किंवा नाही सांग. हो हो, मग ह्या पद्धतीनं असं होऊन देखील मी विकास करून दाखवला ना. अरे असं का करताय? त्याच्यामध्ये हिनं मगाशी जे सांगितलं, राजकीय इच्छाशक्ती, पॉलिटिकल व्हील, हे त्या ठिकाणी पाहिजे. आम्हाला आहे ना उत्साह काम करायचा. अरे सकाळी 2 जणांना 6 ते 7, 7 ते 8 इंटरव्ह्यू देऊन इथं आलो तुझ्या समोर. हा, अरे तो मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. तुला माहिती नाही, आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा, पाणी आणून देता का हो, असं नाही, हे पाणी आणून दे. त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेर उल्लेख करतोय. हा, ते मागेच सांगितलं, सारखं आळणी आणणे नाही. जे झालं ते झालं, जुनं नाही विचारायचं, नवा नवा. हो का, ह्यामध्ये काय बोलायचं त्यांना बोलू द्या. आम्हाला विकास करायचा आहे. आम्ही उत्तम जाहीरनामा दिलेला आहे. आम्हाला ते शहर मागं जसं घडवलंय किंवा आज पुण्याचं बद्दल अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात, त्याला कुठंतरी थांबवून पुन्हा पुण्याचं गतवैभव आपल्याला द्यायचंय, आणि त्याकरता आम्ही पुढे आलेलो आहोत. त्याबाबत ही गुन्हेगारी कमी करण्याच्या करता आम्ही मनापासूनचा प्रयत्न करणार आहोत. सचिन खरात सध्या नाराज झालेले आहेत, त्याच्यामुळे ते बाजूला गेलेले आहेत, आणि ते बाजूला गेलेले असताना आमचे सीताराम गंगावणेजींनी ते जास्त जोमाने कामाला लागले, त्यांनी इथं बसलेले आहेत. ह्याबद्दल आम्हाला कोर्टाचे आदेश आहे. आम्ही कोर्टाला मानतो, संविधानाला मानतो, घटनेला मानतो. त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने करतो. काही नाही, तुम्ही आमच्या दोघांची काळजी करू नका. आम्ही बसू आणि चर्चा करू, आणि मार्ग काढायचा तर काढू, नाही मार्ग निघाला तर त्या ठिकाणी तसं पुढे जाऊ. आपले काही त्रास. मला 1-2 छोटे मुद्दे फक्त अनव्हेरी अकॅडमिक आणि अरे इतका चांगला जाहीरनामा दिला तुला तर मला काय, कारण का हे जे दादांचं पहिलं प्रेस जर तुम्ही डिटेल ऐकली असेल, तुम्ही जे आर्थिक प्रश्न विचारले, आणि हे मी एवढ्यासाठी जाणते की आपण नगरपालिकेसाठी बसलोय म्हणून, आणि हा विषय खूप गंभीर आहे, कारण का पुण्याच्या 5 वर्षाचा डेव्हलपमेंटचा हा विषय. त्याच्यामुळे आपण मी एक तुमच्या परवानगीने एक विषय मांडू इच्छिते की दादांनी एक स्पेसिफिक गोष्ट सांगितली, आणि ते तुमचा जो प्रश्न होता की हे खर्च कसं, तर दादांनी एक शब्द वापरला त्यांच्या प्रेसमध्ये, लिकेजेस बंद होतील. ही एक खूप मोठी गोष्ट त्यांनी आज मांडलेली आहे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. दॅट इज द टेक होम. जर लिकेजेस पूर्णपणे बंद झाले आणि टाइम बाउंड मॅनरमध्ये कॉस्ट एस्क्युलेशन जर प्रोजेक्टचं झालं नाही,
तर दादा जे म्हणतायत फुकट देणं किंवा ह्या ज्या सुविधा देणं ते देणं अवघड नाही. चॅलेंजेस कधी येतात जेव्हा कॉस्ट एस्केलेशन होतं आणि लिकेजेस होतात. ते स्पेसिफिकली म्हणाले की लिकेजेस बंद होतील जर कुठलंही कॉर्पोरेशन बिना लिकेजेसचं झालं तर दादांनी सांगितलेला हा वचननामा जाहीरनामा हमीपत्र हे 100% इम्प्लिमेंट होऊ शकतं. आणि मी तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगतो, लिकेजेस हे स्थानिक ठिकाणी आहे. पुन्हा त्याच्यात कुठं कुठं जोडाजोडी करू नका. ह्या महानगरपालिकेमध्ये जे काही गडबड आहे, जी रिंग आहे, जे ठराविक कॉन्ट्रॅक्टरला डोळ्यासमोर ठेवून टेंडर पास केले जातात किंवा त्यांना प्री क्वालिफिकेशन करण्याच्या करता त्यांना सोयीचे असणारे नॉर्म्स टाकले जातात. हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या इतक्या तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की किती काय काय चालतं. हे आपल्याला बंद करायचं. हे बंद केल्यानंतर मोठी बचत आपण करू शकतो. ती बचत आपण निश्चितपणे करणारच आहोत, कारण मागे आम्ही तशा पद्धतीनं करून दाखवलं आणि त्याच्यातनं हे सगळे प्रश्न आपण निकाली काढणार आहोत. हे का आपण जसं म्हणता की इतके पैसे मागतात, जलसंपदाचं काढलं. जलसंपदा म्हणतं की आमच्याकडनं आमचं ह्यांनी पाणी जास्त वापरलं, ह्यांचंच आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत असं ते काही हे काही आहेत ते वादाचे क्लिष्ट प्रश्न आहेत. जीएसटीच्या बद्दल मी जीएसटीचा प्रमुख आहे आज राज्याचा. मी कमिशनरला दोघांना बोलवीन, ज्यांचा याच्यातला गाढा अभ्यास आहे त्यांना बोलवीन, समोरासमोर चर्चा करून त्या ठिकाणी मार्ग काढीन. आपल्याला चर्चेतून मार्ग काढता येतो हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. म्हणूनच आम्ही सांगतोय की पुणेकरांनो, माझं आव्हान आहे की आपण ह्या गोष्टीचा विचार अतिशय बारकाईनं करा आणि पुणेकरांना पुढच्या गोष्टी सोयीच्या होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्हाला साथ द्या. अरे एकाने बोला रे काय. त्यामध्ये जसा पिंपरी चिंचवडला शास्त्री कराच्या बाबतीमध्ये आपण मार्ग काढला त्या प्रकारे सरकारची चर्चा करून हा मार्ग काढता येतो, तो आम्ही काढू. चला. मी काय करू? काय नाही. नो, अशाबद्दल कुठली प्रतिक्रिया 15 तारखेचं मतदान होईपर्यंत करायची नाही. आता एकमेव उद्दिष्ट 15 तारखेचं मतदान आमच्या उमेदवारांना मिळवण्याच्या करता आम्ही काय काय करू पाहतोय हे सकारात्मक सांगणं आणि ज्या गोष्टी समोरच्यांनी चुकीच्या केलेल्या आहे त्यांची नकारात्मक भूमिका स्थानिक लोकांची तुमच्या समोर ठेवणं. धन्यवाद.